या कधी आलात तुम्ही? घ्या. कधी आलात कळलंच नाही मला. प्रश्न 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 तुम्ही काही काळ प्रश्न न विचारता जरा गप्प राहाल का प्लीज. खरी प्रश्न ऑफिसमध्ये प्रश्न डोकं नुसतं फिरून जातं माझं. हा मुलगा मला मदत करतोय म्हणून जरा मी स्वस्थ राहिलो बेसावध राहिलो तर झालं ना, नुकसान झालं, सत्यानाश. काय झालं? तुम्ही जरा शांत राहणार का? मला सांगणार का सगळं? शांत राहा. अगं मागच्या आठवड्यामध्ये त्या कपाड्यांबरोबर आमची लंच मीटिंग होती. मला जमणार नाही म्हणून मी जरा त्या निशांतला जा म्हणून सांगितलं. आमच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी फायनान्स करतायत ते. वेळेच्या बाबतीत इतका पर्टिक्युलर माणूस आहे, मग तो दीडच्या ठोक्याला हजर झालाय तो. आणि आपले चिरंजीव पत्ताच नाही. मग मग काय बिचारे ते कपाडे 20 मिनिट थांबले आणि 21व्या मिनिटाला निघून गेले. काय करणार? अहो पण काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, ट्रॅफिक जॅम झाला असेल. मुंबईत होतं ना असं. ईशान का मुंबईमध्ये कालच आलाय काय ग? हा, त्याला इकडच्या ट्रॅफिकची कल्पना नाहीये? काहीतरी कारण सांगते, बाजू घेते त्याची. काय नाही का, त्याला बिझनेस म्हणजे खेळ वाटतो, खेळ. आणि या बिझनेस पेक्षा ना त्याला ती पोरगी महत्वाची वाटते. अनुष्का? हा, अनुष्का. अहो पण त्या दिवशी पण तेच केलं त्यांनी. त्या पोरीला म्हणून भेटायला गेला आणि आला कधी? 2 तासानंतर. बिचार ते कपडे 1:30 वाजता आले आणि नंतर निघून गेले. काय करतील बरं? मला या गोंधळाची काही कल्पनाच नाही. मी फोनाफोनी केले तेव्हा मला हे सगळं कळलं. आज मी त्या कपाडे यांना भेटायला गेलो होतो आत्ता. तर त्या कपाडे यांना मला अर्धा तास आपल्या केबिनच्या बाहेर बसवलं. मला महाजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या चेअरमनला. तुम्ही जरा शांत व्हा बघू. शांत व्हा, शांत व्हा. अगं त्या कपाड्याला मी जेव्हा भेटलो ना त्यावेळेला हे सगळं मी सांभाळून घेतलं. नाहीतर हे बघा, तुम्ही निशांशी बोलता का? का मी बोलू? हा, तूच बोल, तूच बोल. आणि नेहमीसारखं ते गुळमुळीत बोलू नकोस. जरा खडसावून सांग त्याला. काय तो कायमचा निर्णय घ्या म्हणावं. एक बिझनेस तरी बघ, नाहीतर ती पोरगी. आता सांग, तुला काही झालेलं नाही? मी फुकट त्रास करून घेऊन तुला इथे बघायला आलो. ते बंटीला काही कळत नाही. मला काय जरा फक्त अशक्तपणा आलाय एवढंच. आणि मग या सगळ्यावर मी विश्वास ठेवायचा आणि तू आजारी आहेस असं? प्लीज काका, प्लीज. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. तुमच्याशिवाय कोण आहे मला? वटवृक्ष संस्थेच्या सावलीत वाढलेली मी. हे असं असतं ना तर अशी अंथरुणाला खिळून पडली नसतीस तू. तुला ठाऊक आहे, हा आजार हा मानसिक आहे, शारीरिक नाही. अरे तुझ्या मनाला जर त्रास होतोय तर त्याची इजा तू शरीराला का पोचवतेस मला कळत नाही. हे सगळं भोगायचं जर तू ठरवलंच आहेस तर मग त्याचं प्रदर्शन कशासाठी? चक्कर येऊन कॉलेजमध्ये काय पडतेस तू? 2 दिवसामध्ये खडखडीत बरी होऊन पुन्हा कॉलेजला जायला लागायचं, कळलं का? कळतंय का मी काय म्हणतोय ते? म्हणजे काका, तुम्हालाही असंच वाटतंय की लोकांची सहानुभूती मिळवण्याकरता मी हे सगळं करते? नाही तर मग दुसरं काय आहे मला सांग. हे या सगळ्यांनी तुला जे हवंय ना ते तुला मिळणार नाहीये. हे इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे. हे असं प्रेशराईज करून काही तुझ्या हातात येणार नाही, लक्षात ठेव. मला माहितीये मला जे हवंय ते मला मिळणार. पण आता असं जगायचाही कंटाळा आला. काका, दिवस रात्र स्वतःला त्रास करून घेऊन जगणं शक्य नाहीये. आणि आत्महत्येचं धाडस. पण एक नक्की, कॉलेजात घडलेला प्रकार पुन्हा घडणार. थोडक्यात काय, यापुढे जे काही घडेल ते माझ्या कानापर्यंत तू येऊ देणार नाही. पण हे असं वागण्याचा आचरटपणा हा तुझा चालूच राहणार.
काय तमाशा आहे मला काय कळत. अरे मला सांग, प्रेमभंग झाला म्हणून कोणी जगणं सोडून देतं का? हे इतकं महत्वाचं आहे? पुढे जाऊन तर मला असं कळलंय की तुम्ही दोघं समोरासमोर बसून या विषयावर प्रत्यक्ष बोललेलाही नाहीये. काका प्लीज, हा चर्चेचा विषय नाही. चर्चा करून तो सुटणार नाही. काका, हा अनुभव दुसऱ्याला समजून सांगणं खूप कठीण आहे. ज्याचं त्यालाच हे भोगावं लागतं. काका प्लीज, तुम्ही दुसऱ्याला समजवण्याच्या भानगडीत पडू नका. पूर्ण विचारांती हा मी मार्ग स्वीकारला. पुढे काय होणार हे माझं मलाच माहिती नाही. ठीक आहे, तुझा रस्ता तू निवडलायस. तो निवडलेला रस्ता बरोबर आहे का नाही हे तपासून पाहण्याचं धारिष्ट्य काही तुझ्यामध्ये नाहीये. ठीक आहे, ठीक आहे. आता ही केस मलाच हातात घ्यावी लागणार. त्या जया निमकरला त्या सगळ्या भानगडीतून मी सोडवलंय, पण या सगळ्या केसमध्ये त्याला कसं अडकवायचं हेही मला बरोबर ठाऊक आहे. येतो मी. आई, आई, हा अगं नाश्ता तयार झाला का? हा झाला, 5 मिनिटात तू तयार हो. अगं मी तयार आहे. आई तू लवकर कर प्लीज. ओके. हॅलो सर. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. मी सर प्लीज, का जमत नाहीये मला सर. मी निशांत, ते मला विचारणार की बाबा रे तू कोण, मग मला त्यांना माझी ओळख पटवून द्यावी लागेल. नाही, मी माझं कार्ड हात पाठवल्यावर त्यांना कळेल की मी आलोय भेटायला. ओके, नाईस. गुड मॉर्निंग सर. सर आय एम निशांत महाजन. या मला वाटतं तिकडे पोहोचेपर्यंत गुड आफ्टरनून होणार आहे. अगं आई, झाला का नाश्ता? नो सर, नो सर. आय मीन आय अंडरस्टँड सर की मला माहिती आहे मला मीटिंगला यायला हवं होतं, पण आय एम सो सॉरी सर. मी एका दुसऱ्या मीटिंगमध्ये इतका फसलो की मला तिथून निघताच आलं नाही. सर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. नाही, मला माहिती आहे की आपली मीटिंग एक खूप महत्त्वाची होती, खूपच महत्त्वाची होती, माझ्याच फायद्याची होती ना सर. पण मी नाही येऊ शकलो. नाही, मला जाणीव आहे तुमचा वेळ खूप महत्त्वाचा आहे, पण काय काय करू सर, मी तिकडनं निघूच शकलो नाही. नाही नाही सर, प्लीज प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. म्हणजे यापुढे अशी चूक माझ्या हातून घडणार नाही. मला तुम्ही प्लीज क्षमा करा सर, अशी विनंती घेऊन आलो आहे मी. नाही नाही खरंच सर, मला प्लीज एकच संधी द्या. यापुढे खरंच घडणार नाही. तुम्ही ज्या वेळेला सांगाल, ज्या ठिकाणी सांगाल तिकडे मी बिफोर टाईम पोहोचेन सर. आय प्रॉमिस सर, प्लीज. पण मला एक संधी द्या. मला एक संधी द्या. अरे मी काय इकडे जाऊन अडकतो मी. निशांत, तरी चहा थंड होतोय. तू कसल्या भाषणाची तयारी करतोयस? अगं आई, हा त्या मनोज कपाडियांबरोबर आज मीटिंग आहे का माझी. हा. केवढा मोठा माणूस आहे तो माहिती आहे. मी आज त्यांची माफी मागायला चाललोय, माझी झालेली चूक सुधारायला. नाही निशांत, माफी मागणं ही चांगलीच गोष्ट आहे रे, पण तू कशाबद्दल माफी मागणार आहेस त्यांची? त्या दिवशी ते लंचचं प्रकरण झालं ना, चूक झाली म्हटल्यावर माफी मागायलाच पाहिजे. इतका मोठा माणूस आहे तो. अच्छा अच्छा, म्हणजे ते लंच मीटिंग बद्दल बोलतोयस तू? हो ग. तुझे बाबा खूप रागवले होते रे त्यावेळी. रागावणारच ग, चूक माझी झाली आहे म्हटल्यावर काय, त्यांचंही बरोबर आहे. पण आई, तेव्हाच मी बाबांना म्हटलं होतं की मी जाऊन सरळ त्यांची माफी मागतो म्हणून. तो म्हणाले की नाही नाही, माफी विफी काय मागायची नाही. बर, आपली चूक झाली असली तरी आपण आपला रुबाब सोडायचा नाही. मला काय पटलं नाही का ते. म्हटलं सरळ आपण प्रामाणिकपणे जाऊन त्यांची माफी मागूया. आणि अनुने पण मला तेच सांगितलं. अच्छा, हो. अनुनी सांगितलं म्हणजे तू नक्कीच माफी मागणार. पण कुणाची माफी मागणार म्हटलंस तू? मनोज कपाडिया. मनोज कपाडिया? माय गॉड,
अरे ते म्हणजे ए बस 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 तू आता मला अजून घाबरवू नको प्लीज त्यापेक्षा आशीर्वाद दे. तू तर आहेच रे. पण तुला खरं सांगू निशांत, आपल्या मनात जे येईल, आपल्या मनाला जे योग्य वाटेल ना, ते नेहमी करावं माणसाने. हं? नाही नको का चहा वगैरे काही मी पळतो मला अरे! टेन्शन आलंय येतो मी. निशांत एक्सक्यूज मी येस आय वॉन्ट मीट मिस्टर मनोज कपाडिया. एक मिनिट आपण प्लीज बसाल का? नो आय एम फाईन थँक्यू. MD आहेत का? त्यांना भेटायला कोणीतरी आलंय. सर आपलं नाव प्लीज. निशांत महाजन हे माझं कार्ड. निशांत महाजन, जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ महाजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. दॅट्स राईट. ओके आपण प्लीज बसाल का? पण मिस्टर कपाडिया आहेत ना? मला काही कल्पना नाही पण त्यांची सेक्रेटरी येते. अच्छा अच्छा. आपण काही चहा कॉफी घेणार? नो थँक्स. बट प्लीज हॅव अ सीट. थँक्यू. एक्सक्यूज मी सर, या हॅलो प्लीज हॅव अ सीट. थँक्यू. मला मिस्टर कपाडियांना भेटायचं होतं. नाही MD आज ऑफिसमध्ये नाही आहेत, ते सेमिनारसाठी गेलेत. ओ अच्छा अच्छा. मग केव्हा भेटू शकतील ते? आज अपॉइंटमेंट होती का? नाही नाही अपॉइंटमेंट नव्हती मी चालू होतो भेटायला. हो तुम्ही आमच्या जॉईंट MDना भेटू शकता. जॉईंट MD? ओके. जॉईंट MDना फोन ना. Hello, Mr. Nishant Mahajan wants to see Mr. Kapadia, the joint managing director of Mahajan Group of Industries. Should I send him? Okay. You can proceed. थँक्यू. सर प्लीज कम. या थँक्यू व्हेरी मच. कम इन. मिस्टर निशांत महाजन मॅम. वेलकम मिस्टर निशांत. यू कॅन गो. थँक्यू मॅम. ओ येस हॅलो निशांत. सो निशांत जी म्हणू का फक्त निशांत? निशांत. गुड. छान वाटतं बोलायला सुद्धा आणि ऐकायला सुद्धा. वेल, आय एम रेश्मा कपाडिया. व्हॉट कॅन आय डू फॉर यू? निशांत, हां काय काम होतं? ॲक्च्युली मला मिस्टर कपाडियांना भेटायचं होतं. पण ते तर इथे नाही आहेत आणि मी इथे. हो. तुम्ही मराठी फार छान बोलता. हे विचारायला तू इथे आलायस? हो गॉड. काय काय पाणी देशील? सुनंदा, मॅडम मी ठीक आहे. सुनंदा, मी इथे का आले हे तुला कळलं? हे बघ, तुझं जे काही चाललंय ते योग्य नाही असं मला वाटतं. दुसऱ्यावर अन्याय झालेला तुला सहन होत नाही आणि स्वतःवर मात्र असा अन्याय करून घेतेस. हे कुठल्या मानसशास्त्रात बसतं ग? नाही म्हणजे मी काही मानसशास्त्र शिकवत नाही किंवा शिकलेलेही नाही.
आणि एका मानसशास्त्रज्ञाबरोबर गेले काही वर्ष संसार केलाय. त्याचा वाण नाही पण मॅडम प्लीज, तुम्ही मला समजून घ्या असं मी तुम्हाला सांगणार नाही. मी अशी वागतेय त्याचा मला त्रास होतोय, होत राहणार आहे, आणि मी ते सहन करणार आहे. त्याबाबत माझी काहीही तक्रार नाहीये. आणि आणि लोकांनीही तक्रार करू नये असं मला वाटतं. आता तू लोक कुणाला समजतेस यावर सगळं अवलंबून आहे, हो ना? म्हणजे मी, बंटी, काका पवार, आम्ही लोक आहोत तुझ्यासाठी. आम्हाला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही का ग? का आम्ही काउन्सिलिंगचे पेशंट्स आहोत? का आम्ही सायकिक केस आहोत? मॅडम प्लीज, मॅडम आता हे अति होतंय. फार टोकाचा स्टँड घेताय तू. मी जे काकांना सांगितलंय तेच तुम्हाला सांगते. माझ्या जगण्याला आता काही अर्थ नाहीये. मरण येत नाही म्हणून जगते, आत्महत्या मला करवत नाही म्हणून स्वतःला आत्मक्लेश करून घेतेय मी. हे सगळं काका पवारांनी मला फोनवर सांगितलं सुनंदा. कदाचित उद्या हे सगळं पेपरात सुद्धा येईल छापून. सुनंदा, हा शुद्ध तुझा अचरटपणा चालू आहे. तुझ्या जागी सुषमा असते ना. मला नाही सुषमा सारखं वागता येत, नाही स्वतःला फसवता येत. मॅडम, मी जी आहे ती अशी आहे आणि मी अशीच राहणार आहे. प्लीज प्लीज मला माझ्या पद्धतीने मला जगू दे. मला कुणाचेही उपदेश नको. दॅट्स फायनल. सुनंदा, आयुष्यात फायनल असं काही असतं? काहीही नसतं. हे बघ, तू नॉर्मल वागायला शिक. नॉर्मल वाग. काहीतरी मार्ग निघेल. अगं, तू माझ्या आकांक्षाला आयुष्यात पुन्हा उभं केलंस. सुषमाला जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन दिलास, तिला मार्ग दाखवून दिलास, आणि तू अशी हार खातेस. हे बघ, तूही असा टोकाचा निर्णय घेऊ नकोस. अगं, आदर्श म्हणून जगणारे असं तुझं उदाहरण आम्ही जगाला देतो, आणि खड्ड्यात जाऊ दे ते आदर्श वागणं. सुनंदा, मॅडम प्लीज, मला नाही तसं वागता येणार. नाही तसं वागता येणार मला.